जय शंभो, जय शिवा. This is Basveshwar Kalgaonkar, and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to discussing very interesting spiritual topic, and the topic name is 8 Siddhya of Hanumanji. And today's video lecture is very interesting. That's why don't skip the video and watch full video. Okay? And guys, if you are new in my channel and even if you are not subscribe my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red colored subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my videos, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Then let's start today's topic, that is 8 Siddhya of Hanumanji. Okay? तर मित्रांनो, व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी देवादिदेव महादेवजी आणि गणेशजी यांना त्रिवार वंदन करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करणार आहोत. प्रथमतः गणेशजी यांना वंदन करून ओम गगणपते नमः. ओम गगणपते नमः. ओम गगणपते नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरचा विषय अतिशय गहन आणि आपणाला स्पिरिच्युअल नॉलेजमध्ये एक छानशी माहिती देणार आहे. तेव्हा कृपया सर्वांनी व्हिडिओ पूर्णतः पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. आज का दिन शनिचर यानी शनिवार है, इसलिए आज का जो सब्जेक्ट हमने लिया है हनुमान जी के ऊपर है. और आप लोगों को मालूम है हनुमान जी तो चिरंजीव है और उनको जो नवनिधि और अष्ट सिद्धियां प्राप्त थी, उसके बारे में आज हम विस्तार से इस वीडियो लेक्चर में चर्चा करेंगे. वीडियो बहुत ही खास और शानदार होने वाला है, इसलिए कृपया पूर्णतः वीडियो देख लीजिए और डोंट स्किप द व्हिडिओ. तर मित्रांनो, आपणाला हनुमानजी हे सप्त चिरंजीवापैकी एक चिरंजीव आहेत हे माहिती आहे. कारण 7 जे चिरंजीव आहेत, चिरंजीव म्हणजे ज्यांना मरण नसतं, ते अमर असतात, अजरामर. मग ते सत्ययुग असो, त्रेतायुग असो, द्वापारयुग असो किंवा कलियुग असो, म्हणजे कुठल्याही युगात ते पृथ्वी तलावर असतातच असतात. असे 7 चिरंजीव आहेत. त्यापैकीच हनुमानजी एक आहेत. जसे की अश्वत्थामा झाले, हनुमानजी झाले, विभीषण झाले. आणखी त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण काढणार आहोत सप्तचिरंजीव याचा. तर अशापैकीच हनुमानजी हे एक पण चिरंजीव आहेत.
आणि त्यांना नवविधी 9 प्रकारच्या विधी आणि अष्टसिद्धी म्हणजे 8 प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त होत्या. तर त्या कोणकोणत्या होत्या? याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यांना ज्या अष्टसिद्धी प्राप्त होत्या, त्यापैकी पहिली आहे अनिमा सिद्धी, दुसरी आहे महिमा सिद्धी, तिसरी आहे गरिमा सिद्धी, चौथी आहे लघिमा सिद्धी, पाचवी आहे प्राप्ती सिद्धी, सहावी आहे प्राकाम्य सिद्धी, सातवी आहे ईशत्व सिद्धी आणि शेवटची आठवी सिद्धी आहे वशित्व सिद्धी. तर अशा प्रकारच्या 8 सिद्धी हनुमानजी यांना प्राप्त होत्या. तर आपण स्टेप बाय स्टेप एक एकचा आपण वर्णन करूया. पहिली आहे अनिमा. अनिमा म्हणजे त्यांना अशी एक सिद्धी प्राप्त होती की आपले शरीर एकदम सूक्ष्मात सूक्ष्म, अगदी अणुरेणू असतं ना, अगदी तसं छोटंसं बनवणं. आता हनुमानजी विशाल काय होते, परंतु अगदी सूक्ष्म पण त्यांना बनता येत होतं. म्हणजे अगदी डोळ्याला दिसणार नाही असं एक कण असतो ना, किंवा असं आपण हवेत जर बघितलं असं एक थोडेसे डॉट्स डॉट्स दिसतात. त्या डॉट्स सारखं इतकं छोटं रूप त्यांना स्वतःला बनवता येत होतं. कशामुळं? या अनिमा सिद्धीच्या द्वारे. आणि ते त्याचा उपयोग ज्या वेळेला त्यांना तशी गरज भासेल त्यावेळेला ते करायचे. म्हणजेच आपल्या शरीराचा अणुसमान किंवा एकदम सूक्ष्म रूपामध्ये शरीराला नेणं किंवा शरीर करणं, ही सिद्धी त्यांना प्राप्त होती. ज्यावेळेला ते समुद्र पार करून माता सीतेचा शोध घेण्यासाठी श्रीलंकेला गेले, त्यावेळेला श्रीलंकेचं निरीक्षण करताना म्हणजे श्रीलंकेचा अभ्यास करताना त्यांनी या अनिमा सिद्धीचा उपयोग करून आपलं शरीर अगदी छोटं बनवलं आणि पूर्ण लंकाभर फिरून सगळ्या लंकेचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. कारण का केला? कारण पुन्हा तिथं युद्ध करायचं होतं आणि युद्धाच्या पूर्वी त्या जागेचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतं. कारण कुठं काय आहे, कुठून शत्रूला आपण पराजित करू शकतो किंवा शत्रूचं राहण्याचं ठिकाण काय, शत्रूचा वेळा काय, हे सगळ्या प्रकारचा अभ्यास त्यांनी तिथं जाऊन श्रीलंकेत अगोदर केलेला होता. जो पुढे युद्धामध्ये त्यांनी त्याचा वापर केला किंवा श्रीरामाला त्या दृष्टीनं त्यांनी सूचना देऊन युद्ध म्हणजे सोपं करण्यासाठी त्याचा उपयोग होणार होता. तर ही झाली अनिमा सिद्धी. दुसरी सिद्धी आहे महिमा. महिमा सिद्धी म्हणजे आपले शरीर विशालकाय बनवणे. विशालकायमध्ये अगदी आकाशापर्यंत सुद्धा मोठं उंच आणि मोठं बलाढ्य, जितकं त्यांच्या मनात इच्छा येईल तेवढं बलाढ्य ते महाकाय होऊ शकत होते. कशामुळं? महिमा सिद्धीच्याद्वारे. आणि ज्यावेळेला ते सीताचा शोध घेण्यासाठी अ, लंकेत गेले आणि सीतामाईंना प्रथमतः भेटले, त्यावेळेला अगदी ते वानर रूपात, अगदी छोटं वानर जसं असतं तसं गेले. मग सीताबाईला हसू आलं, की म्हणे आम्ही रामाबरोबर येऊन युद्ध करणार आहोत वगैरे ते हनुमाननी सांगितलं होतं. तर सीतामाई म्हणल्या, तुम्ही छोटे-छोटे म्हणजे वानर आणि हे बलाढ्य रावणाबरोबर तुमचा पाडाव कसा लागणार? मग सीतेला थोडीशी शंका आली की हे वानर लोक काय करणार आहेत, छोटे-छोटे वानर? असं त्यांना वाटलं आणि हे हनुमानजीला कळालं. त्यावेळेला त्यांनी आपलं महिमा सिद्धीचा उपयोग करून आपलं शरीर विशालकाय बनवलं. इतकं विशाल की सीताला ते पाहणं सुद्धा शक्य नाही, इतकं मोठं. त्यावेळेला सीता अगदी मूर्छित येऊन पडलेली आहे आणि पुन्हा शुद्धीवर आल्यावर मग त्यांना लक्षात आलं की हनुमानजी म्हणजे म्हणजे काय इतके बलाढ्य आहेत की विचारू नका. अगदी एकटे हनुमान जरी आले तर पूर्ण लंका, रावण सगळ्यांना स्वाहा करू शकतील इतकी ताकद आहे. हे सीतामाईने जाणलेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये जी शंका आली होती की हे छोटंसं वानर काय करणार आहे? तर त्यावेळेला शंकेचं निरसन करण्यासाठी किंवा सीतामातेचा विश्वास संपादन करण्यासाठी हनुमानजींनी आपलं महिमा सिद्धीचा उपयोग करून विशालकाय म्हणजे भले मोठं रूप घेतलेलं आहे आणि मग मात्र सीतामातेची खात्री झाली की अगदी एकटे हनुमान सुद्धा ह्या लंकेला पुरून उरणार असं सीतामातेला वाटलेलं आणि खात्री वाटलेली आहे, विश्वास वाटलेला आहे.
आणि तिसरी सिद्धी आहे गरिमा. गरिमा म्हणजे एकदम शरीर वजनदार बनवणं. शरीर अगदी छोटंच असतं, पण ते उचलायला गेलं तर उचलत नाही, इतकं वजन. म्हणजे अगदी वानराच्या आकारचं जरी शरीर असलं आणि कुणी उचलायचा प्रयत्न केला, 1000 हत्ती जरी लावले तर ते ठुस की ठुस इकडं हलणार नाही ते, इतकं वजन. आणि याची एक कथा आपणाला माहिती आहे महाभारतातली, की भीम यांना गर्व आला होता, की माझ्यासारखा ताकदवान, विशालकाय किंवा माझ्यासारखा बलाढ्य असा कुणीच नाही, असं भीमांना घमंड झाली होती. आणि हा घमंड तोडण्यासाठी हनुमानजींनी आपल्या गरिमा सिद्धीचा वापर करून भीमाचं गर्वहरण केलेलं आहे. तर त्याची कथा अशी आहे, की भीमाला ज्यावेळेला गर्व आला, मग भीम ज्या रस्त्याने येत होते तिथे एका वृद्ध म्हाताऱ्या म्हणजे वृद्ध हनु वानराचं रूप घेऊन हनुमानजी तिथं बसलेले आहेत आणि पूर्ण रस्त्यावर अशी आपली शेपटी अशी आडवी पसरलेली आहे. आणि ते पण असं शेपटीला असं घाण लागल्यासारखं वगैरे गलिच्छ बनवलेली आहे आणि बसलेले आहेत. मग भीम आले आणि म्हटले, "ए म्हाताऱ्या माकडा, वाटेला काय बसलास? ते तुझी शेपटी बाजूला कर आणि मला पलीकडे जाऊ दे." असं भीम हनुमानजीला म्हणत आहे. त्यांना माहीत नव्हतं की हे हनुमानजी आहेत म्हणून. म्हणून तो काय म्हणला उद्धटपणे, की "ए माकडा, ते सगळे शेपटी असे रस्त्यावर अंथरलीस आणि झोप आणि शेपटीला घाण तर किती आहे." मग हनुमानजी म्हटले, "मी खूप वृद्ध आहे आणि मला ही शेपटी उचलण्याची सुद्धा ताकद नाही. तुम्हीच जरा तुमच्या म्हणजे तुम्ही गदेच्या साहाय्यानं किंवा इकडं-तिकडं बाजूला करून तुम्ही जावा," असं म्हटले. मग भीमाने ती गदा घेतलेली आणि थोडंसं शेपटीला असं करून ढकलावं म्हटलं, तर शेपटी तूस की फूस इकडं हालेना. मग शेवटी पुन्हा जितकी काय ताकद आहे ती पूर्ण भीमाने लावून ती शेपटी अशी हलवायचा प्रयत्न केलेलाच आहे. परंतु शेपटी अगदी एक कण सुद्धा इकडं का तिकडं हलली नाही. मग हा विमाला घामेजून गेलेले भीम. म्हणे ह्या शेपटी तर एवढी अगदी छोटीशी दिसते आहे रस्त्यावर कसं आणि मी इतकी ताकद लावली तर शेपटी तूस की पूस हालत नाही. म्हणजे हा वृद्ध जो वानर आहे हा कोणीतरी विशेष व्यक्ती आहे किंवा कुणीतरी बलाढ्य अशी शक्ती आहे, असं त्यांना आलेलं आहे. मग त्यांनी मग त्यांचे पाय धरलेले आहेत आणि म्हणतात, "क्षमा करा, मी आपणाला ओळखलं नाही, पण तुम्ही कुणीतरी महान स्वर्गीय असे स्वर्गातून आलेले देवता किंवा कुणीतरी मोठी व्यक्ती आहात," असं भीम म्हटलेलं आहे. मग त्यावेळेला मूळ रूपात हनुमानजी आलेले आहेत आणि त्यांना दर्शन दिलं आणि म्हटले, की तुम्हाला जो घमंड आला होता भीमाला म्हटले, "तुला जो घमंड आलेला आहे, तो घमंड घालवण्यासाठी किंवा तुझा गर्वाचं हरण करण्यासाठी मला हे रूप घ्यावं लागलं. मी हनुमानजी आहे." म्हटल्यावर लगेच त्यांनी पाय धरलेले, "चुकलं, मला क्षमा करा. आय एम सो सॉरी." आत्ताच्या भाषेत सांगायचं तर. आणि मला तुम्ही प्लीज क्षमा करा. आणि मग हनुमानजींनी त्यांना क्षमा केलेली आहे, अभय दिलेलं आहे आणि त्यांना सुद्धा सिद्धी आपल्या वरदान म्हणून 2-3 प्रकारच्या सिद्धी त्यांनी दिलेल्या आहेत आणि हनुमानजी निघून गेलेले आहेत. तर त्यावेळेला त्यांनी गरिमा म्हणजे स्वतःच्या शरीराला वजनदार बनवणं. एकदम असं वेटेड, हाय वेटेड बनवणं. दॅट इज कॉल्ड ॲज गरिमा. आता नेक्स्ट जी सिद्धी आहे चौथी, ती आहे लघिमा. लघिमा म्हणजे शरीराला हलकं-हलकं बनवणं. शरीर मोठं दिसतं पण अगदी कापसासारखं हलकं किंवा काहीच वजन भरणार नाही अगदी तराजूत ठेवलं तर असं कागद ठेवल्यासारखं. इतकं हलकं बनवणं. तर या लघिमा सिद्धीचा वापर हनुमानजींनी कधी केलेला आहे? ज्यावेळेला समुद्रपार ते करत होते, शेतीचा शोध घेण्यासाठी श्रीलंकेला जात असताना 7 समुद्र ओलांडून ते पलीकडे जात असताना, त्या आपल्या शरीराला हलकं केलं जेणेकरून आपल्याला वेग घेता येईल. अगदी वाऱ्यापेक्षाही जास्त वेग घेऊन ते श्रीलंकेच्या दिशेनं कूच करत आहेत. त्यावेळेला त्यांनी लघिमा सिद्धीचा वापर केलेला आहे. म्हणजे शरीराला अगदी हलकं, हलकं, हलकं बनवलंय बलूनसारखं. बलून म्हणजे फुगे कसे हलके असतात बघा. आणि मग तिकडं ते जात आहेत आणि त्यावेळेला त्या सिद्धीचा वापर केल्यामुळं त्यांना वाऱ्याच्या पेक्षाही वेग जास्त. वारा, पवन म्हणजे वारा. वारा हा हनुमानजीचा वडील आहे आणि आई कोण आहे? अंजनी माता.
तर ज्यावेळेला त्यांना इंद्रानं वज्र आणलं होतं हनुवटीवर, म्हणून त्यांचं नाव हनुमंत पडलेलं आहे. आणि त्यावेळेला वाऱ्यानं त्यांना माझ्यापेक्षाही तुझा वेग बलाढ्य असेल, जास्त असेल. कारण प्रत्येक पित्याची इच्छा असते, की माझा मुलगा माझ्यापेक्षा श्रेष्ठ व्हावा, माझ्यापेक्षा मोठा व्हावा. असं प्रत्येक पालकाला वाटत असतं आणि आपल्या मुलानं आपल्यापेक्षा मोठं होणं हे कुठल्याही पालकाला म्हणजे आवडणारच. त्यांना त्यात काही कमीपणा वाटत नसतो. कारण प्रत्येकाची इच्छा असते, की आता समजा एखादा वडिलांनी ग्रॅज्युएशन झालेलं, तर त्याच्या मुलांनी पोस्ट ग्रॅज्युएशन व्हावं, डॉक्टरेट व्हावं, कलेक्टर व्हावं, आपल्यापेक्षा मोठ्या पदाला जावं, असं प्रत्येक पालकाची इच्छा असते. आणि त्याच्यासाठी पालक पालक म्हणजे वडील म्हणा, आई म्हणा, कितीतरी कष्ट सहन करत असतात हो आपल्या मुलांसाठी. परंतु मुलांनी पण त्याचा उपयोग केला पाहिजे नाही का? कारण प्रत्येक वेळेला अगदी शेतकरी जरी असला आणि तो शेतात बीज पेरत नसतो. शेतकरी फक्त बीजच पेरत नसतो, तर तो आपल्या मुलांचं नशीब पेरत असतो शेतात. प्रत्येक बीज पेरताना म्हणजे आशा, स्वप्न, की हे बी पेरलं की याच्यापासून एवढं-एवढं उत्पन्न काढील, मग मी एवढं डोनेशन भरेल किंवा एवढी फीस भरेल आणि मुलाला असं-असं शिक्षण देईल वगैरे, वगैरे. हे जे स्वप्न असतात. तर ही तसंच पवन म्हणजेच वाऱ्याने आपल्यापेक्षा जास्त वेग हनुमानजींना ही सिद्धी दिलती आणि त्या सिद्धीचा लघिमा सिद्धीचा वापर करून शरीर हलकं करून अगदी वाऱ्याच्याही पेक्षा जास्त वेगानं ते श्रीलंकेकडे गेलेले आहेत आणि त्यावेळेला त्यांनी लघिमा या सिद्धीचा वापर केलेला आहे. त्यानंतरची सिद्धी आहे 5वी प्राप्ती. प्राप्ती म्हणजे पशुपक्ष्यांची बोलीभाषा समजणे, पशुपक्षी काय बोलतात, काय नाही हे सगळं ओळखणे. तसंच भविष्यामध्ये काय होणार आहे, भविष्याचा वेध घेणे, हे जी कला आहे त्याला प्राप्ती असे म्हणतात. आणि ह्या प्राप्ती सिद्धीसुद्धा हनुमानजींना प्राप्त होती, जेणेकरून भविष्यामध्ये काय-काय घटना होणार आहेत हे त्यांना कळत होतं. तसेच पशुपक्ष्यांच्या भाषेचा वापर करून सुद्धा ते सीतेचा शोध घेताना ते पशुपक्ष्यांचं बोलणं किंवा त्यांना विचारून सीतामातेला रावणाने कुण्या दिशेनं नेलं, काय नेलं, ह्याची सगळं सविस्तर चर्चा त्या पक्ष्याच्या बोलीभाषेत शिकल्यामुळं पक्ष्यांशी संपर्क साधून त्यांनी सीतेचा शोध घेतलेला आहे. म्हणजे किती हुशारी आहे बघा. जर त्यांना पशुपक्ष्यांची भाषा अवगत नसती, तर सीतामातेचा शोध शोध लागलेच नसता. परंतु हनुमानजींनी कडे ती कला प्राप्ती कला असल्यामुळं पशुपक्ष्यांची जी बोलीभाषा आहे, ती त्यांना अवगत असल्यामुळं प्रत्येकाशी संपर्क साधून कुण्या दिशेनं रावणाने सीतामातेचं हरण केलं, हे सगळा वेध घेत, घेत, घेत ते श्रीलंकेकडे कूच केलेले आहेत. त्यानंतरची सिद्धी आहे 6वी प्राकाम्य. प्राकाम्य म्हणजे काय? आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणतेही रूप घेणे. जसं की राक्षस लोकांकडे असते बघा हे कला कोणतेही रूप घ्यायचे. ज्यावेळेला ते हरीण आलतं, सीतामाता म्हणते की ती हरीण किती सुंदर आहे आणि ते मला आणून द्या, मला पाळायचं आहे वगैरे, वगैरे. तर त्यावेळेला राम त्या हरणाच्या मागं गेले त्या हरणाला धरायला. तर तो मारीच राक्षस होता आणि तो मारीच राक्षसानं हरिणाचं वेश किंवा हरिणाचं रूप घेतलं होतं. तसं हनुमानजींना पण प्राकाम्य विद्या असल्यामुळं अगदी ते कोणतेही रूप घेऊ शकत होते. ज्यावेळेला युद्ध लागलं, आता एखाद्या वेळेस युद्ध लागलं, तर अगदी छोटी मुंगी होऊन ते दिसणार पण नाही असं होऊ शकत होते किंवा एकदम मोठं महाकाय होऊ शकत होते. आणि ह्या प्राकाम्य जी त्यांची शक्ती आहे, म्हणजे कोणतेही रूप घेण्याची कला, तर त्याचा वापर त्यांनी श्रीरामांची आणि त्यांची जी पहिली भेट झाली होती, कुठं झाली होती? कर्नाटकामध्ये कुठली नदी आहे आता ती मला नाही लक्षात येत. तर तिथं पहिल्यांदा भेट झाली होती. आणि त्यावेळेला त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला होता. कुणाच्या सांगण्यावरून तर सुग्रीव यांच्या सांगण्यावरून. सुग्रीवांनी सांगितलं होतं, की रामजींना भेटायला जाताना तू तुझं जो मूळ रूप आहे वानराचं, ते न ठेवता एखादं दुसरं रूप घेऊन जा. तर त्यावेळेला त्यांनी ब्राह्मण वेश धारण करून श्रीराम प्रभू यांना
भेटलेले होते. तर पहिली भेट जी रामाबरोबर झालेली आहे, रामचरित मानसमध्ये याचा उल्लेख आहे की सुग्रीव यांच्या सांगण्यावरून हनुमानजींनी प्राकाम्य सिद्धीचा वापर करून ब्राह्मण वेश धारण केला होता आणि प्रभू रामचंद्रांची भेट घेतलेली होती. त्यानंतरची 7वी सिद्धी आहे ईशित्व. ईशित्व म्हणजे ईश्वरासमान होणे, परमेश्वरासमान होणे. म्हणजेच ईश्वरासारखंच. ईश्वर म्हणजे महादेवजी सारखंच होणे. आणि हनुमानजी कोण आहेत? महादेवजीचंच रूप आहेत ना. हनुमानजी हा महादेवजींचा यांचाच अवतार आहे. शंकरजीचाच अवतार आहे. तर ईशत्व म्हणजे देवतातुल्य रूप स्वरूप घेणे किंवा दैवीय शक्ती जी आहेत, म्हणजे देवताकडे जी ताकद आहे, देवी देवताकडे, ती सर्व ताकद हनुमानजीकडे होती. आता राम पण देवच होते, विष्णूचा अवतार आहे. तर रामांच्याकडे जी ताकद होती, ती तर होतीच होती, पण किंबहुना त्याहून कितीतरी पटीनं जास्त हनुमानजीकडे ताकद होती. कारण हनुमानजी हे शंकराचा अवतार होते. शंकर म्हणजे महादेव, देवांचाही देव. देवांचाही देव म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा सदाशिव किंवा महादेव आहे. याचेच ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 रूप आहेत आणि साक्षात महादेवाचाच अवतार असल्यामुळं त्यांची ताकद म्हणजे म्हणजे खूप होती. प्रचंड अशी त्यांच्याकडे ताकद होती, जशी की महादेवजीकडे आहे अशी, जी देवतातुल्य. त्यामुळं ईशत्व सिद्धी आहे, म्हणजे देवासारखंच होणं किंवा देवाकडे ज्या ताकद आहेत, ज्या सिद्धी आहेत, त्या सगळ्या हनुमानजींना अवगत होत्या. आणि शेवटची जी ताकद आहे किंवा सिद्धी आहे, वशित्व. वशित्व म्हणजे वशीकरण, वश करणे, एखाद्याला वश करणे किंवा कुठल्याही गोष्टीला वश करणे. म्हणजे आपल्याकडं आकर्षित करणे. वश करणे म्हणजे आकर्षित करणे. तर सर्व इंद्रियावर त्यांनी वश, कुठल्याही इंद्रियावर म्हणजे त्यांची जी इंद्रिय आहेत सगळी, दशेंद्रिय, त्याच्यावर त्यांचा ताबा होता, वशमध्ये होते त्यांच्या. त्यांच्या मनाविरुद्ध ते कुठलेही काम इंद्रिय करत नव्हते. म्हणजे आता बघा आपल्या मनात एक एकदा येते, की आज खूप आळस आलाय, आता हे नको करायला काम. असं म्हटलं की आपण ते करत नाही. तसं नाही. आळस आलं मन म्हणाल तर नाही. करायचं म्हणजे करायचं असं हनुमानजीने म्हटलं तर ते करायचंच. म्हणजे त्यांच्या वशमध्ये प्रत्येकजण असं दुखालं, खुपालं म्हणून चालत नव्हतं. असं जर दुखालं, खुपालं म्हटले असते हनुमानजी, तर 7 समुद्र पार केले असते का? आणि 7 समुद्र पार करायला जो स्टॅमिना, ज पॉवर लागते, ते सगळे हनुमानजीकडे होते. नॉट अ जोक. 7 समुद्र पार करणं म्हणजे काही जोक नाही. हे काही काम नाही येड्या-गबाळाचे. येड्या-गबाळाचे म्हणजे अगदी कुणी सर्वसाधारण वानरानं हे काम केलंच नसतं. आणि प्रभू रामचंद्रजीने सुद्धा हनुमानजीवर जो विश्वास दाखवलेला आहे, त्यांची बलाढ्य ताकद, त्यांच्या जे 9 विधी आहेत किंवा अष्टसिद्ध्या त्यांना प्राप्त आहेत, हे सगळं रामजी जाणत होते. म्हणूनच हनुमानजींना हे सगळं चं नियोजन किंवा सगळं वानराचं नेतृत्व हनुमानजी करत होते. सगळ्या वानराचं. म्हणजे सगळ्याचे सेनापती सुद्धा हनुमानजीच होते. म्हणजे सगळ्यात मेन जे मुख्य होते ते हनुमानजीच होते. आणि एवढं असून सुद्धा हनुमानजी हे रामभक्त. रामापेक्षा जास्त ताकद असून सुद्धा विनयशीलता आणि रामभक्त. कारण जय श्रीराम म्हटले की हनुमानजी सुद्धा प्रसन्न होतात. श्रीराम म्हटल्यावर तर रामजी तर होतातच होतात, पण हनुमानजी सुद्धा होतात. आणि हनुमानजी म्हणजे भक्तामध्ये खूप देवापेक्षा ताकद भक्तामध्ये जास्त आहे. ज्यावेळेला हे सेतुबंधनाचं काम चालू होतं. जो रामेश्वरम ते श्रीलंका धनुष्यकोटी म्हणून भाग आहे. रामेश्वरला तुम्ही कधी गेला असाल, काशी रामेश्वर इकडं तमिळनाडूमध्ये. तर रामेश्वरला जर गेलं, तर तिथं रामेश्वरम म्हणून लिंग आहे, रामाने स्थापन केलेलं. तिथं धनुष्यकोटी समुद्रामधला जो भाग आहे, धनुष्यकोटी म्हटलं जातं त्या ठिकाणाला. तिथून श्रीलंकेपर्यंत जो पूल आहे, तो रामसेतू आहे. समुद्रात आहे आणि दगडं असे तरंगलेले आहेत. तर ते दगड जे होते त्याच्यावर भक्तांनी श्रीराम लिहिलेला दगड तरंगत होता. आणि हनुमानजी सांगत होते ते वानराला, की दगड आणा आणि मग ती हनुमानजी त्याच्यावर श्रीराम असे लिहायचे आणि तो दगड तिथं
पाण्यात सोडला की तो तरंगायचा. असं करून त्यांनी पूल बनवला श्रीलंकेपर्यंत जवळ-जवळ 30 किलोमीटर. तर संध्याकाळ झाली होती. सगळे वानर विश्रांती घेत होते. रामजी समुद्राच्या कडेला आलेले आहेत आणि त्यांना नवल वाटलं, की माझं नाव लिहिल्यावर तरंगतात. मग त्यांनी एक दगड घेतला असं आणि स्वतः आणि त्याच्यावर श्रीराम लिहिलं, रामाने स्वतः आणि तो दगड पाण्यात ठेवला, तर तो दगड बुडाला. कारण ती भक्तांचा जो विश्वास आहे रामावर, त्या विश्वासाची ताकद होती ती. रामजीला मग तिकडं-तिकडं बघितलं त्याने कुणी नाहीये. तर रामजी मनात हसले आणि किती माझ्यावर श्रद्धा आहे आणि ह्या श्रद्धेची ताकद, कारण श्रद्धेची ताकद अगदी देवापेक्षा सुद्धा मोठी आहे आणि देवाला सुद्धा वश करणारे आहे. कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं बघा. देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी. म्हणजे जनीच्या घरी देवानं दळण दळलं. कशासाठी? भक्तीचा भुकेलाय तो, भावाचा भुकेलाय म्हणून जनीच्या घरी गोवऱ्या लावल्या, दळण दळलं. त्यो शिवाय अ, अ, हे सावतामाळ्याच सावतामाळी जो होता, त्याची हंकारिली मोठं. सावता माळ्याची राखीले सेत, हंकारिली मोठ पांडुरंगा. पांडुरंगा रे. सावता माळ्याची शेत राखण केलेली आहे आणि मोठ हाकलेली आहे. पहिलं काय होतं, मोटारी नव्हत्या असं पाणी वर काढण्यासाठी. तर मोठ म्हणजे एक असं कातडीचं अशी पिशवी असल्यासारखं ते पाण्यात सोडलं जायचं आणि ते बैल वरती. तर जवळ-जवळ 1,00,000 वर्षापूर्वीचा तो पूल आज मितीला सुद्धा त्रेतायुगातला आपण पाहतो आहोत. कशा? तर श्रीरामाने बांधलेला त्यावेळेला किंवा त्या वानर सेनेनी. तो आज मितीला सुद्धा धनुष्यकोटी रामेश्वरमला पाहायला मिळतो. तिथून सुरुवात झालेली आहे ती श्रीलंकेपर्यंत. म्हणजे भक्तीमध्ये इतकी ताकद आहे बघा. भक्तीची ताकद किंवा श्रद्धा जी आहे, त्यामध्ये जी ताकद आहे, ते कशातच नाहीये. अगदी देवापेक्षाही जास्त ताकद ही भक्ताला आहे. भक्ताला महत्त्व देवाने जास्त दिलेलं आहे. I hope all of you guys understand today's topic, that is 8 Siddhya of Hanumanji. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thanks a lot. आणि व्हिडिओची सांगता करण्यापूर्वी आपण एक प्रभू रामचंद्रजी यांच्यावर आधारित एक भजन आहे. त्याच्या काही ओळी म्हणून आपण सांगता करूया. "ना तुम शिव रूप में आना, गौरा साथ लेके त्रिशूल हाथ लेके, गौरा साथ लेके डमरू हाथ लेके, चले आना प्रभु जी चले आना, तुम विष्णु रूप में आना, तुम विष्णु रूप में आना, लक्ष्मी साथ लेके चक्र हाथ लेके, लक्ष्मी साथ लेके चक्र हाथ लेके, चले आना प्रभु जी चले आना, तुम गणपति रूप में आना, तुम गणपति रूप में आना, रिद्धि साथ लेके सिद्धि हाथ लेके, चले आना प्रभु जी चले आना, रिद्धि साथ लेके सिद्धि हाथ लेके, चले आना प्रभु जी चले आना, कभी राम बन के कभी श्याम बन के, चले आना प्रभु जी चले
आन. तर मित्र हो, या सुंदर अशा रामजीच्या भजनांनी आजच्या व्हिडिओची आपण सांगता करूया. मला वाटतं आजचा व्हिडिओ आपणा सगळ्यांना समजलेला असेल. यावर जर आपल्या काही शंका असतील, तर प्लीज आपण कमेंट बॉक्समधून त्या शंका कळवाव्यात, जेणेकरून मी आपल्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओची सांगता करताना रामभक्त, नवविधी, अष्टसिद्धी, चिरंजीव असे जे रामभक्त आहेत हनुमानजी, यांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओची सांगता करूया. जय शंभो, जय शिवा.